श्री स्वामी समर्थ. हे बघा, ह्या मी मिरच्या ना धुतल्या, स्वच्छ सुकवून कापून घेतल्या. आता त्याच्यामध्ये मी ना मीठ आणि दही घालणार आणि मिक्स करून घेणार. एकदम हाताने मस्त मिक्स करायचे बघा. आणि ते 4-5 उन्हामध्ये सुकून ही उपवासाला पण तुम्ही मिरची खाऊ शकता. आणि मी नंतर एक मसाले मिरची दाखवेल तुम्हाला, जी त्याच्यामध्ये भरून बनवतात. नाही सांडगी, त्याला सांडगी मिरची अशी म्हणतात. हे बघा, तर हे बघा मी मिक्स करते आता ह्याला. तर हे बघा, हे तुम्ही दही असं टाकलं आणि नंतर असं हे मिक्स करा, मिरचीमध्ये भरलं जातं आपोआप आणि खूप छान. हे बघा, तर हे ना सुकतं 4 उन्हामध्ये, तर पूर्ण सुकून आणि मस्त लागतं. डाळ भातवर खावा तुम्ही आणि उपवासावर पण खावा, खूप छान लागते बघा. आणि सुकायला ठेवा आणि हे तुम्ही सुपामध्ये ठेवा. मी तर सुपामध्ये ठेवलं आहे, तुम्हाला दाखवते. श्री स्वामी समर्थ. बघा कसा वाटला व्हिडिओ, नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आजसाठी एवढंच. बाय.